नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सावी सकाळी सकाळी किचनमध्ये असते आणि किचनमध्ये ती आता इकडे नाश्ता बनवत असते. जेव्हा वासंती किचनमध्ये जाते तेव्हा सावीला तिथे पाहते आणि विचारत असते, अगं सावी, तू हे काय करतेस? तेव्हा ती म्हणत असते, मावशी प्लीज, आज तू इथे किचनमध्ये अजिबात यायचं नाही आहेस. आज मी सर्वांसाठी नाश्ता बनवते. आज किचन माझ्या ताब्यात आहे. काही झालं तरी आज मी स्वयंपाक बनवणार आहे. तेव्हा वासंती म्हणत असते, अगं पण सावी, तुला बनवता येतंय का? सावी म्हणत असते, हो पोहे तर बनवायचेत. अगं पण त्याला भिजवलंयस ना? हो, पोह्याला भिजवायचं असतं माहिती मला, मी भिजवलंय ना. तू नको काळजी करू, तुम्ही जा बरं इथून. तुम्ही सगळेजण आज माझ्याच हातचा नाश्ता घेणार आहात, असं इकडे आता ती बोलते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर गिरीजा दूरच उभी राहून किचनमधलं सगळं काही पाहत असते. वासंती तिथे जाते आणि गिरिजाला म्हणत असते, अगं गिरिजा, हे सगळं काय आहे? तेव्हा गिरिजा म्हणत असते, असू द्या हो, काही फरक पडत नाही आहे. बनू द्यात, तिला जे काही बनवायचं आहे ना ते बनू द्यात. तिला पोहेच बनवायचे आहेत ना, तर मग बनू देत तिला पोहे, असं इकडे ती म्हणते. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, अच्छा, म्हणजे ती पोहे बनवते म्हटल्यावर बहुतेक तू सगळी काही तयारी करून ठेवलेली आहेस. तेव्हा ती म्हणत असते, आता बघूया सगळेजण कसे खातायत आणि काय करतायत ते, असं म्हणून जेव्हा सर्वजण नाश्त्यासाठी येऊन बसतात. नाश्ता दिल्यानंतर आता इकडे उर्वशी म्हणत असते, आजचा नाश्ता खूपच स्पेशल आहे बरं का, कारण आज जो नाश्ता बनवलेला आहे ना तो आपल्या सावीने बनवला आहे. काय, सावीने हा नाश्ता बनवलेला आहे? हो, हा नाश्ता सावीने बनवलेला आहे. त्याच वेळेला इकडे आता ती लोक म्हणत असतात, अच्छा, म्हणजे सावीने नाश्ता बनवला आहे, ही गोष्ट जरी खरी असली तरीसुद्धा खाण्यासारखी आहे ना, म्हणजे आपण हा नाश्ता खाऊ शकतो ना? त्यावर लगेच आता इकडे, ओ दादासाहेब, तुम्ही एकदा खाऊन तरी बघा ना, तिने एवढा छान नाश्ता बनवला आहे, तुम्ही असं नाव का ठेवताय तिला? नावं ठेवू नका, खाऊन बघा ना एकदा, खरंच खूप छान बनवलेला आहे तिने नाश्ता, असं म्हणून आता सगळेजण नाश्ता खायला सुरुवात करत असतात. त्याच वेळेला वासंतीला आठवतं की कशा पद्धतीने तिने तो नाश्ता खायला म्हणजे नाश्ता बनवला होता आणि नाश्ता बनवताना तिने त्या नाश्त्यामध्ये काय टाकलं होतं हे सगळं काही तिला आठवतं. जिरेपूड वगैरे बरंच काही काही त्या पोह्यामध्ये तिने ओतलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ओतल्यानंतर तिला आता ते सगळं काही आठवतं. आता दादासाहेब एक नाश्त्याचा घास खातात आणि तेव्हा त्यांना खूपच कसं तरी होतं. उर्वशीला आणि रुद्रला सुद्धा खूप कसं तरी होत असतं तो नाश्ता आणि ते सगळं काही खाल्ल्यानंतर. आता ती लोक विचार करतात. दादासाहेब म्हणतात, अहो काय टाकलंय सावी तुम्ही यामध्ये? हा नाश्ता आहे का नेमकं काय आहे? काय काय ओतलंय काय तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये? असं इकडे आता ते बोलतात. त्याच वेळेला आता इकडे गिरिजा म्हणत असते, अगं सावी, काय हे काय घातलंस तू? तेव्हा दादासाहेब म्हणत असतात, आज ना बहुतेक आम्हाला ना इकडे उपवाशीच जावं लागणार आहे, बहुतेक आम्हाला ना काहीच खायला मिळणार नाही आज, असं इकडे ते बोलत असतात. तेव्हा गिरिजा म्हणत असते, ह्या घरची सून असताना असं कसं बरं मी तुम्हाला उपाशी जाऊन देईल? अजिबातच मी तुम्हाला उपाशी वगैरे जाऊ देणार नाही. काही जरी झालं तरीसुद्धा मी तुम्हाला छान नाश्ता करून खाऊ घालणारच आहे ना, फक्त मला अगदी 5 मिनिटं द्या. तेवढ्यातच आता गिरिजा किचनमध्ये जाते आणि ताबडतोब फोडणीचा भात परतून आणते. तेव्हा आबासाहेब म्हणत असतात, आता काय आम्हाला हे असलं शिळं अन्न खाऊन कामाला जावं लागणार आहे का? किंवा गिरिजा म्हणत असते, सॉरी सॉरी आबासाहेब, पण आजच्या दिवस खाऊ शकता, तुम्ही एकदा खाऊन तर बघा, नाही आवडला तर मग सांगा, असं म्हणून आता ती शेवटी नागेश्वर आणि त्याचबरोबर रुद्र ह्या दोघांना सुद्धा थोडा थोडा फोडणीचा भात जे वाढत असते आणि ताटामध्ये फोडणीचा भात वाढल्यानंतर इकडे उर्वशीला म्हणत असते, आत्ते सासूबाई, तुम्हाला पण थोडासा देऊ का? म्हणजे तुम्ही बघा ना एकदा ट्राय करून, सावीने बनवलेले पोहे तर तुम्हाला आवडलेच असतील ना, पण हा भातसुद्धा तुम्ही थोडासा खाऊन तरी बघा, असं म्हणून आता इकडे ती तिला थोडासा भात खायला देते आणि ती सुद्धा घेते, वासंतीला देते. आता इकडे नागेश्वर त्या भाताचा एक घास खातो आणि त्या भाताचा एक घास खाल्ल्यानंतर त्याला ती चव फार आवडते. लगेचच तो पटापट ताटातला सगळा भात संपू पाहतो. आता गिरिजा म्हणत असते, आबासाहेब, तुम्हाला आवडला ना? तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हो हो, ठीक आहे ठीक आहे, चांगला आहे चांगला आहे. तर इकडे उर्वशीला ती म्हणत असते, आत्ते सासूबाई, तुम्हाला आवडलं ना? म्हणजे नाही, शिळा आहे ना म्हणून म्हटलं. तेव्हा उर्वशी सुद्धा म्हणत असते, हो हो, आवडला, ठीक आहे. तेव्हा सावी तिच्याकडे रागानेच पाहत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला रुद्रला सुद्धा फार आवडलेला असतो. नागेश्वर म्हणत असतो, आणखी आहे का? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो हो, खूप आहे खूप आहे, तुम्ही आरामात खाऊ शकता, पाहिजे तेवढं आहे. तर इकडे रुद्र म्हणत असतो, खरंच गिरिजा, खरंच किती छान आहे ना हे सगळं काही, म्हणजे तुम्ही हा जो काही भात केलाय ना तो खरंच खूप कमाल आहात तुम्ही.
तुमच्या हाताला ना खूप जास्त छान अशी चव आहे. खरंच आज हा भात खाल्ल्यानंतर ना मला फार आनंद झालेला आहे. माझं अक्षरशः पोट भरलं. असं म्हणून आता सर्वांनी पोटभर नाश्ता केलेला असतो. सगळेजण त्यांच्या त्यांच्या कामाला तर निघून जातात, पण तेवढ्यातच सावी मात्र तिथून पायाप्रतच निघून जात असते. पडणार तेवढ्यातच गिरिजा तिला येते आणि आधार देत असते, सावरत असते. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, अगं 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 थांब जरा, अशी काही तोंडावर पडशील ना की तुला सावरता सावरता इथे नाकी नऊ येतील. काय काय म्हणायचं काय आहे तुला? हां, तेच तर म्हणायचं आहे. एनजेमध्ये जे काही कुरघोड्या करून ठेवल्यास ना, एनजेमध्ये जी काही आग लावून ठेवलीस ना, त्या जागीबद्दल मी बोलत आहे. म्हणजे मला नाही समजलं. अगं, तुला नाही समजलं म्हणजे? कसं काय नाही समजलं तुला? अगं, एनजेमध्ये तूच तर आग लावलीस ना आणि तूच त्या सगळ्या काही गोष्टी केल्यास ना सावी. तुला काय वाटलं? तू काहीही करशील आणि मला ते सगळं काही माहिती नसेल असं वाटलं का तुला? अगं सावी, हे बघ, तुला असं वाटत असेल की तू काही करशील आणि मला काहीच कळणार नाही. अगं मला समजलं, एनजीओमध्ये तूच आग लावलीस आणि सर्वांसमोर असं दाखवलंस की ते सगळं माझ्याकडून घडलंय सावी. पण हे बघ सावी, आत्ता मी तुला माफ करते. पण इथून पुढे जर असले कुरघोड्या आणि हे सगळं काही करत राहिलीस ना तर गाठ माझ्याशी आहे. कारण एक गोष्ट लक्षात ठेव, रुद्र माझा नवरा आहे आणि त्यांची काळजी घेणं, त्यांच्या कामाची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. जर तू इथून पुढे असं करायला लागलीस, असं वागायला लागलीस ना तर गाठ माझ्याशी आहे. आणि काय गे, आज जेवण बनवून सगळं काही येत होतं ते दाखवलंस ना. अगं फक्त कॅम्प्युटर आणि त्याचबरोबर 4 इंग्रजी शब्द बोलता आले म्हणजे ते नाही. स्वयंपाकसुद्धा तेवढाच परिपूर्णतेने बनवता आला पाहिजे. आणि मी ह्या घरची सून आहे आणि लक्ष्मीसुद्धा आहे. त्यामुळे घरातल्या माणसाला उपाशी मी ठेवणार नाही. समजलं तुला? तू हे सर्वांसाठी करतेस ना ते माझ्या लक्षात येतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, गाठ नेहमीच ह्या गिरीच्या लोखंडीशी असणार आहे. कळलं तुला? असं ती म्हणत असते. त्यावर आता सावी म्हणत असते, काय गे, स्वयंपाक 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 लावलास? हां, अगं मी सुद्धा छान स्वयंपाक करू शकते आणि छान छान रेसिपीज करून मी रुद्राला सुद्धा घालवू शकते, खाऊ घालू शकते. पण तुला काय गं, इंग्रजी बोलता येणार आहे का? तुला कम्प्युटर लॅपटॉप चालवता येणार आहे का? येणार आहे का सांग ना, बोल ना. आहे का तुझी शिकण्याची हिंमत? चल, मी तुला ना चॅलेंज दिलं, तू माझं चॅलेंज ॲक्सेप्ट कर. मी तुझा स्वयंपाक बनवायला शिकवते, अगदी सेम तुझ्यासारखाच. तू तू एक काम कर, तू इंग्रजी आणि त्याचबरोबर लॅपटॉप चालवायला तुला जमतोय का ते तू बघ. मग मी खरी खरी इकडे गिरिजा म्हणेल. असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, ए सावी, गप्प बस गं. मला तुझ्यासाठी हे लॅपटॉप आणि इंग्रजी शब्द शिकायची काहीच गरज नाही. हां, जर शिकायचंच असेल तर मी माझ्या नवऱ्यासाठी नक्की शिकेल. पण तुझ्याकरिता आणि तू म्हणतेस म्हणून मी अजिबातच शिकणार नाही. तेव्हा सावी म्हणत असते, अच्छा, म्हणजे तुला चॅलेंज ॲक्सेप्ट नाही असंच म्हणायचं आहे का? तू हारतेस असंच म्हणायचं आहे का? हे बघ, असं काही नाही आहे सावी. आणि हे बघ, मी इंग्रजी शिकेल अथवा न शिकेल त्याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे. पण तुझं काय? अगं हो, तेच तर सांगते ना मी. मी सुद्धा छान जेवण बनवेल आणि जेवण बनवून तुम्हा सर्वांना काय, रुद्रला सुद्धा पोट भरून खाऊ घालील. पण तुला चॅलेंज ॲक्सेप्ट आहे का? अगं तुला ते जमणार नाही म्हणून सांग ना. तुला इंग्रजी बोलताच येणार नाही, लॅपटॉप शिकताच येणार नाही, ह्या गोष्टी सांग ना. आणि म्हणूनच तू माझं चॅलेंज घेत नाहीस. ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे की नाही? असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. त्यावर गिरिजा म्हणत असते, हे बघ, शब्द इंग्रजी बोलले आणि लॅपटॉप चालवला म्हणजे आपण परिपूर्ण आहोत असं नाही आहे ना, कळलं का तुला? आणि तेव्हा आता इकडे सावी म्हणत असते, ठीक आहे, पण तू हार मानलेली आहेस. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे तू नको सांगू मी हार मानली आहे का नाही म्हणून. आणि तेव्हा आता गिरीच्या मनामध्ये विचार करते, खरंच इंग्रजी बोलणं आणि लॅपटॉप शिकणं एवढं गरजेचं आहे का? तसं पाहायला गेलं तर इकडे रुद्रचं कामसुद्धा तसंच आहे आणि सावीलासुद्धा ते सगळं काही येतंय ना. आणि त्यामुळे इथे मी शिकणं. तेव्हा आता गिरिजा रुद्रकडे जाते आणि गिरिजासाठी ती चहा घेऊन आलेली असते. तेव्हा ती रुद्रला म्हणत असते, रुद्र, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. हां, बोल ना, बोला ना गिरिजा, काय झालेलं आहे? नाही म्हणजे बघा ना, खरं तर मला इंग्रजी आणि त्याचबरोबर लॅपटॉप हे काही चालवता येत नाही. हो, म्हणजे सावीला बघा ना किती छान येतं. आणि खरंच स्पेशल थँक्यू तुमच्यासाठी बरं का. म्हणजे सावीसाठी तुम्ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे आपल्या एनजीओमध्ये कामाला देऊन. खरंच त्यासाठी तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे ना. त्यावर गिरिजा म्हणत असते, पण बघा ना,
खरं तर मला एका गोष्टीचं फार वाईट वाटतंय. मला कॉम्प्युटर आणि इंग्रजी बोलता आलं नाही, शिकता आलं नाही त्या गोष्टीचं. तेव्हा रुद्र म्हणत असतो, तुम्हाला वाईट वाटून काय होणार आहे? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यावेळेस तुमची परिस्थिती तशी नव्हती आणि त्यामुळे तुम्हाला शिकता नाही आलं आणि त्यामुळे हे सगळं काही झालेलं आहे. तेव्हा गिरिजा म्हणत असते, पण रुद्र मी काय म्हणते, त्यावेळेस मला ते सगळं काही शिकता नाही आलं, पण आत्ता तर मला शिकता येऊ शकतं ना, म्हणजे आत्ता मला तुम्ही शिकवू शकता ना. असं म्हटल्यानंतर रुद्र म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं. म्हणजे बघा ना, तुम्ही मला आत्ता तर इकडे शिकवू शकता ना. असं म्हटल्यानंतर लगेचच आता इकडे रुद्र म्हणत असतो, हो तुमची शिकण्याची इच्छा आहे का? हो मग या ना. असं म्हणून गिरिजा म्हणत असते, आत्ता? हो आत्ताच या, बसा इथे. असं म्हटल्यानंतर आता इकडे गिरिजाला तो लगेचच खुर्चीवर बसवतो आणि तिला लॅपटॉप कसा हँडल करायचा, फाईल कशा सेव्ह करायच्या, बेसिक गोष्टी तो तिला लॅपटॉपमध्ये शिकवत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी इकडे शिकवल्यानंतर आता लगेचच रुद्र आणि गिरिजा एकमेकांच्या फार जवळ असतात, एवढे की काही विचारूच नका. आता गिरिजा, रुद्र आणि हे दोघेही जण एकमेकांच्या एवढ्या जवळ आहेत ही गोष्ट जेव्हा सावीला समजते तेव्हा मात्र सावीला फारच राग येत असतो. ती अक्षरशः इथे चिडचिड करत असते आणि चिडचिड करत असताना तिला असं वाटत असतं की मी काय करून बसले, माझं तर उलटं माझ्यावरच पडलं नाही ना, ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे झाल्यात असा सुद्धा इकडे आता ती विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता इकडे जी काही गिरिजा आहे ती गिरिजा पाहत असते की रुद्र कशा पद्धतीने तिच्यासोबत हे सगळं काही करतोय. तिलासुद्धा हे सगळं फार छान वाटत असतं. त्याच वेळेला आता इकडे गिरिजाचं लक्ष रुद्रकडे जातं, पण रुद्र फक्त आणि फक्त डोळे बंद करूनच गिरिजाकडे पाहत असतो. आता इकडे जी सावी आहे ती डायरेक्टच खोलीमध्ये येते आणि खोलीमध्ये आल्यानंतर ह्या दोघांना डिस्टर्ब करत असते. आता खोलीमध्ये येते आणि लगेचच म्हणत असते, अरे रुद्र. तेव्हा रुद्र भानावर येतो आणि तो म्हणत असतो, हां बोल ना सावी. सॉरी मी तुम्हा दोघांना डिस्टर्ब तर नाही ना केलं? सॉरी बरं का, खरंच सॉरी. असं म्हटल्यानंतर आता इकडे तो म्हणत असतो, नाही डिस्टर्ब नाही केलं, बोल ना काय झालं? त्यावर आता इकडे ती म्हणत असते, अरे काही नाही, ते आज डोनर येणार होते ना. तेव्हा तो म्हणत असतो, काय आज डोनर येणार होते? बापरे, ही गोष्ट मी कशी काय विसरलो, मला तर खरंच ना लक्षातच राहत नाही काही. सावी, खरं बरं झाला तू आठवण करून दिली. त्याचं काय आहे ना, जो काही माझा मोबाईल आहे ना, तो मोबाईल हरवल्यापासून ना मला इकडे काही गोष्टी लक्षातच राहत नाहीत. पण सावी, तू ती आठवण करून दिलीस ना, ते मात्र अगदीच बरं झालं बरं का. खरंच अगदी मनापासून तुझे आभार बरं का. असं इकडे आता तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो, ऐक ना सावी, गिरिजाला सुद्धा लॅपटॉप आणि त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टी शिकायच्या आहेत. तर मी काय म्हणतो, तू इकडे गिरिजाला शिकवशील का? म्हणजे माझ्यापेक्षा बेटर तुलाच येते ना, तू खूप हुशार आहेस ना, मग तू शिकवशील का त्यांना? तेव्हा ती म्हणत असते, काय मी? अगं म्हणजे हो, तू शिकव ना. म्हणजे मी आता एन्जॉयमध्ये जातो, माझ्या मोबाईलचं सुद्धा मला पाहायचं आहे गं, आणि मला एन्जॉयमध्ये गेलं पाहिजे. असं इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की सावी म्हणत असते, बरं ठीक आहे. आता ती लगेचच तिथे बाजूला बसते आणि तेव्हा गिरिजा म्हणत असते, बघितलंस का सावी, तुलाच शेवटी मला हे सगळं काही शिकवावं लागणार आहे. असं म्हटल्यानंतर लगेचच आता सावी शेवटी तिला शिकवायला तयार झालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो नागेश्वर आता इकडे उर्वशीला बोलत असतो. तो म्हणत असतो, ओ दीदी साहेब, काय चाललंय काय तुमची ती सावी जरा खूपच जास्त गोष्टी करते असं वाटत नाही आहे का? का ती हे एवढं सगळं काही करते? त्यावर ती म्हणत असते, नाही आबासाहेब, असू द्या, पोरगी आहे. अहो पोरगी आहे म्हणूनच भीती वाटते. नाही तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. त्यावर तो म्हणत असतो, मेन ते तर आहे ना, तुम्ही आहात म्हणून तर टेन्शन आहे. तुम्ही नसतात तर कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसतं. कारण तुम्ही आत्तापर्यंत खूपदा माती खाल्ली आणि तुम्ही आत्तापर्यंत खूपदा माती खाल्ल्यामुळे हे सगळं काही अशा पद्धतीने झालेलं आहे. तुम्ही डोक्यावर पडला आहात का? काय गरज आहे हे सगळं काही असं करण्याची? आणि त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगू का दीदी, आता आम्ही काही दिवस इथे नाही आहेत. काय तुम्ही कुठे चाललात? अहो ती देवकी,
त्या देवकीला काहीतरी बघावं लागेल. अहो ती साधं तोंडसुद्धा उघडायला तयार नाही आहे आणि ती तोंड उघडायला तयार नसल्याकारणाने आम्हाला काहीतरी त्या वारसदार मुलीबद्दल काहीतरी बघावं लागणार आहे की नाही. तसंही आमचा एक दौरा आहे, त्या दौऱ्यावर आम्ही जाणार आहोत असं आता इकडे तो बोलतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला रुद्र तिथून जात असतो. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, त्या गिरिजावर पण नीट लक्ष ठेवा. मला तिचं सुद्धा काय चाललंय आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी काही समजत नाही आहेत बरं का नीट. त्यामुळे तिच्यावर सुद्धा लक्ष ठेवा आणि त्या एकदा वारसदार पोरीबद्दल सुद्धा आम्हाला सगळं काही पाहावं लागणार आहे. तेवढ्यातच आता रुद्र तिथे येतो. रुद्र तिथे आल्याबरोबर तो म्हणत असतो, आबासाहेब कशाबद्दल बोलताय तुम्ही? कोण वारसदार मुलगी? त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो, अहो काही नाही, ते पक्षातले लोक आणि त्या वारसाबद्दल बोलत आहोत. आता कसं बसं त्याने हे सगळं काही सावरून नेलेलं असतं आणि त्याच वेळेला हे सगळं काही सावरून नेल्यानंतर रुद्र म्हणत असतो, अच्छा असं आहे का? मग आता वासंती लगेचच जो काही नागेश्वर गेल्यानंतर रुद्र गेल्यानंतर आता लगेचच इकडे नागेश्वरच्या त्या खुर्चीवर बसत असते आणि ती म्हणत असते, आता तुम्ही जोपर्यंत येत नाही आणि तोपर्यंत आता खरं तर मीच ह्या खुर्चीवर बसणार आहे. ह्या खुर्चीवर मीच बसून वारसा सांभाळणार आहे. लवकरच मी ह्या घराची मालकीणसुद्धा होणार आहे असं आता इकडे उर्वशी स्वप्न बघत असते. त्याचबरोबर इकडे आता आपण पाहतो की सावी म्हणत असते, मी तुला शिकवावं असं का वाटतंय तुला? तेव्हा गिरिजा म्हणत असते, मला काही प्रॉब्लेम नाही बाबा, पण कसं आहे ना, आता रुद्रनीच तुला सांगितलंय की मला शिकवायला आणि जर तू मला नाही शिकवलंस तर तू रुद्रला काय उत्तरं देणार आहेस? ही सुद्धा गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे की नाही. मग तू इकडे मला शिकवणार आहेस की नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलते. त्याच वेळेला ती म्हणत असते, हो चालेल ना, माझी काहीच हरकत नाही आहे, पण तरीसुद्धा हां बघ म्हणजे आता रुद्रला तुला जर चांगली उत्तरं द्यायची असतील तर तू देऊ शकतेस आणि जर तुला रुद्रला खोटी उत्तरं किंवा आणखी काही सांगायचं असेल तर तू नक्की सांगू शकतेस असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की हे सगळं काही होत असताना गिरिजा सावीला म्हणत असते, आहे ना, म्हणजे आता बघ ना, तूच ह्या सगळ्या काही गोष्टी इथे सांगितल्यास, ह्या सगळ्या काही गोष्टी तू इथे बोललेली आहेस ना, त्यामुळे मला असं वाटतंय की तू बाकीचं सुद्धा हे सगळं काही नीट करावंस असं ती इकडे बोलते. आणि त्यानंतर आता सावीला मात्र इकडे तिला कॅम्प्युटर आणि लॅपटॉपचे धडे दिल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढं. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे. शेवटी नागेश्वर जो आहे ना, तो नागेश्वर आता इकडे पुन्हा एकदा देवकीकडे जातो. देवकीकडे गेल्यानंतर तिला सरळ तो धमकीच देत असतो. तो म्हणत असतो, अगं देवकी, तू का सांगत नाहीये त्या पोरीचा पत्ता? ती पोरगी कुठे आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तू सांगायला हव्यास. अगं सांगून टाक, कारण जर तू एकदा हे सगळं काही सांगितलंस ना तर सगळं व्यवस्थित होणार आहे. तुला कळत नाही नेमकं तू का आणि कशाबद्दल असं वागते असते. अगं ज्या माणसाकडे तू पोरगी दिली होती सांभाळायला, कदाचित त्या माणसाने तिला मारून टाकलं असेल तर, किंवा तो मारणार असेल तर, आणि तुला हे सांगितलं गेलं पाहिजे. मग तू काय करणार आहेस असं इकडे तो तिला सांगत असतो. तेव्हा देवकीला राग आलेला असतो. देवकी म्हणत असते, बाद झालं, आता जर माझ्या मुलीबद्दल एक शब्द जरी बोललास ना तर नागेश्वर, तुझी जीभ हसडून मी तुझ्या हातात देईल असं स्पष्टपणे आता इकडे तिने त्याला धमकीच दिलेली असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला गिरिजा ही गावामध्ये गेलेली असते आणि जेव्हा गिरिजा गावात जाते तेव्हा तिचा एक तो मजनू भेटतो. मजनू म्हणजे जो की गिरिजावर लाईन मारायचा, गिरिजाला त्रास द्यायचा, तो मुलगा तिला भेटलेला असतो. आणि तो मुलगा तिला भेटल्यानंतर आता इकडे तो तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो आणि पाठीमागे जाऊन उभा राहिल्यानंतर इकडे तो तिला म्हणत असतो, काय मग गिरिजा, कशी आहेस? ओळख पटली का नाही? म्हणजे कसं आहे ना, एवढे दिवस मी जेलमध्ये होतो, मग जेलमध्ये असल्या कारणाने म्हटलं चला गिरिजाला एकदा भेटावं, गिरिजा ओळखते का पाहावं असं इकडे ती बोलते. आता इकडे उर्वशी जी आहे ती वासंतीवर आवाज चढवत असते आणि म्हणत असते, तू ह्या घरची कोण आहेस? तर तू ह्या घरची उपरी आहेस किंवा तू ह्या घरामध्ये फक्त आणि फक्त एक आश्रित म्हणून राहतेस? तुझा ह्या घराशी आणि ह्या सगळ्या गोष्टीशी अजिबात काही एक संबंध नाही आहे असं सुद्धा आता इकडे ती तिला सांगत असते, बोलत असते. आणि तेव्हा वासंती म्हणत असते, हे बघा तुम्ही असं हे सगळं का बोलताय, कशामुळे बोलताय? ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता ती बोलल्यानंतर
लगेचच वासंती तिला उलट उत्तर देते. वासंतीने तिला उलट उत्तर दिल्यानंतर तिला फार राग आलेला असतो आणि फार राग आल्यानंतर ती आता लगेचच वासंतीवर जो काही पाण्याचा ग्लास आहे तो पाण्याचा ग्लास फेकून मारते आणि पाण्याचा ग्लास फेकून मारल्यानंतर इकडे जो ग्लास आहे तो लागणार तेवढ्यातच तिथे गिरिजा येते. आता गिरिजा तिथे आल्यानंतर तो ग्लास पकडते आणि उर्वशीला जाब विचारते. तर पाहत रहा नशीबवान.